ज्या संघाने भारताचा राष्ट्रध्वजच नाकारला होता, परंतु त्यांना तो मनाविरुद्ध स्वीकारावा लागत आहे. आज त्या ध्वजाची इतकं त्या प्रति प्रेम का दाखवतायत? हे सगळं करण्याचं याच्या मागे नक्की काय षडयंत्र आहे? सर्वांना जय भारत. जागृती न्यूजच्या आपल्या आठवड्यातील वैचारिक वारसा या प्रबोधनात्मक सदरामध्ये मी प्राची दुधाने आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. बांधव आणि भगिनींनो, आपण गेले काही सदर राज्यामध्ये, देशामध्ये जी काही राजकीय, सामाजिक स्थिती, परिस्थिती किंवा षडयंत्र निर्माण केल्या जात आहे त्यावरती आपण बोलत आहोत. आज आपण हा जो विषय घेणार आहोत तो विषय आपल्या देशाच्या बाबत, भारताच्या बाबत आहे. भारताला आपण मागच्या सदरामध्ये आपण जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीच्या बाबत आपण बोलत होतो तेव्हा लोकशाही बाबत आपण चर्चा केली होती. भारताची लोकशाही, तिची मूल्य ही पायदळी तुडवण्याचं कटकारस्थान कार्य हे केंद्र शासित भाजपाच्या माध्यमातून होत आहे हे आपण सर्वच जाणतो. त्याच विषयाला अनुसरून भारताची जी लोकशाही आहे किंवा ज्याला आपण गणतंत्र, प्रजासत्ताक, लोकतंत्र, लोकसत्ता ह्या वेगवेगळ्या विशेषण आपण त्याला देतो, परंतु ह्या सगळ्याचा अर्थ म्हणजे भारताचं हे जे सरकार आहे, इथे जे राज्य आहे, हे कुणा एका व्यक्ती, गट, घटक, समूह या सर्वांचं नसून ह्या भारताचा प्रत्येक नागरिक म्हणजेच प्रत्येक गण, प्रत्येक व्यक्ती आणि हा त्यांचा देश आहे. ही प्रत्येक व्यक्ती संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे, मताधिकार, तो मताधिकार सार्वत्रिक निवडणुकांच्या माध्यमातून त्याचा वापर करून आपल्या देशामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निवडून देतात आणि त्यांचं एक सरकार हे देश चालवण्याचं, लोकहिताची, समाजहिताची कार्य आपल्याला करताना दिसतं. म्हणजेच काय तर भारतात असलेलं सरकार हे गणांचं सरकार आहे, हे इथल्या लोकांचं सरकार आहे, हे त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालणारं सरकार आहे. हा गणराज्याचा किंवा लोकतंत्राचा, लोकशाहीचा भारताला लाभलेला इतिहास तसा फार जुना आहे. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा एकदा ज्या परकीय आक्रमणाने हा देश विभागला गेला होता त्याला एकत्र आणून एक देश, एक राष्ट्र निर्माण करण्यात आलं आणि याच माध्यमातून पुन्हा एकदा भारताला गणराज्य असं घोषित करण्यात आलं. म्हणूनच 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. म्हणजेच काय की ह्या देशामध्ये प्रजेची सत्ता आहे. अगदी आपण काही वर्षापूर्वीपर्यंत अभिमानाने ही गोष्ट सांगू शकत होतो, परंतु आज जर आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षांमध्ये या लोकतंत्र असलेल्या, गणतंत्र असलेल्या किंवा गणराज्य असलेल्या भारताला दडपशाहीने, हुकुमशाहीने बळकवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि हे प्रत्येक केंद्रात बसलेल्या संघप्रणीत मनुवादी विचारांच्या भाजपाच्या प्रत्येक कृतीतनं आपल्याला दिसत आहे. आपण म्हणतो की इथल्या जनतेच्या, गणांच्या मताधिकारातून हे सरकार स्थापन होतात आणि म्हणून लोकहिताची कामं, कार्य यांच्या माध्यमातून होतं. परंतु गेल्या काही वर्षामध्ये जनतेच्या
या मताधिकाराचा केवळ गैरवापर आपल्याला करण्यात आलेला दिसतो. नावापुरतं हे मतदान ही प्रक्रिया राबवण्यात येते. ईव्हीएम सारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही सत्ता बळकावण्याचं कार्य मोठ्या प्रमाणात भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे. आणि हे होणं म्हणजे निश्चितच देशाचं गणराज्य, लोकशाही, लोकतंत्र जे काही आपण त्याला नाव देऊ, हे धोक्यात येण्याचे संकेत आपल्याला देत आहे. अर्थात अनेक वर्षांचे यांचे मनसुबे ह्या माध्यमातून बाहेर येताना आपल्याला दिसत आहेत. संविधान हा ह्या आपल्या अजून तरी असणाऱ्या गणराज्य भारताचे सर्वात महत्त्वपूर्ण दस्तावेज किंवा ग्रंथ आपण त्याला म्हणूयात. परंतु याच संविधानाचा गैरवापर करून ही सत्ता बळकावण्याचं कार्य भाजपा करताना आपल्याला दिसत आहे. हे कधीपर्यंत ते करणार? जोपर्यंत गणतंत्र, गणराज्य संपवण्याचा त्यांचा जो विचार आहे हा पूर्णत्वाला जात नाही, तोपर्यंत हे संविधान त्यांच्या गैरवापरासाठी अस्तित्वात राहील. एकदा त्यांचं भारताला स्वातंत्र्यातून पारतंत्र्यात नेण्याचं, लोकांना देशाला गुलाम करण्याचं आणि आपण स्वतः दडपशाहीने हुकुमशाही इथे लागू करू, तोपर्यंत हे संविधान अस्तित्वात राहील. ज्या वेळेला हे पूर्णतः एका व्यक्तीचं हुकुमशाहीचं राज्य भारतावरती येईल, तेव्हा संविधान संपुष्टात आणून पुन्हा एकदा मनुस्मृती लागू करण्याचं यांचा जो विचार आहे, जे कटकारस्थान आहे, ते निश्चितच अंमलात आणण्याचा ते प्रयत्न करणार. एक अधिकारशाही जेव्हा जन्माला येईल तेव्हा भारतामध्ये ही मनुस्मृती लागू होईल. आपण हे का म्हणतो? तर गेल्या 7-8 वर्षाच्या यांच्या कार्यकाळामध्ये ज्या प्रकारे संविधानिक मूल्य, लोकशाहीची मूल्य, त्यांचा गैरवापर, त्यांची गळचेपी, आपल्या विरोधात असणारी जी कुणी व्यक्ती असेल, जो कुठला समूह असेल, त्या सर्वांना साम दाम दंडभेद सर्व काही वापरून चितपट करण्याचा प्रयत्न हे करत आहेत. आज महाराष्ट्रातही आपण तेच पाहतोय. भारतातल्या विविध राज्यांमध्ये, विविध क्षेत्रांमध्ये देखील हेच सुरू आहे. मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्र येतोय आणि ती निश्चितच काळाची गरज आहे. कारण हे गणराज्य आहे, हे लोकांच्या माध्यमातून लोकांना दिलेलं, लोकांच्या स्वाधीन केलेला हा देश, त्याचं संविधान आहे. आणि जोपर्यंत एक लोक चळवळ, एक लोकांच्या माध्यमातून क्रांती उभी राहत नाही, तोपर्यंत ह्या सर्वाला थांबवण्याचे जे प्रयत्न आहेत ते पूर्णत्वाला निश्चितच जाणार नाहीत, त्याला यश प्राप्त होणार नाही. आपण पाहिलं असेल की कालच अमित शहांनी एक घोषणा केलेली आहे. देशामध्ये लसीकरण त्याचा जो टप्पा आहे तो संपला की पुन्हा एकदा CAA NRC हे ते लागू करण्याकडे त्यांची पावलं उचलणार आहेत. म्हणजेच काय की ही दडपशाही आहे. कितीही इथली जनता एकत्र आली तरी या सगळ्या त्यांनी आखलेल्या ह्या मनसुब्यांवरती ते यश पूर्णतः प्राप्त करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार. परंतु आपण एकसंध राहून हा लढा उभारणं, भारत त्याची जी ओळख आहे, आपल्या देशाची गणराज्य म्हणून, लोकशाही म्हणून,
ही जगामध्ये त्याचा जो एक वेगळेपण आहे हे टिकवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. त्यासाठी सातत्यानं बारीक सारीक छोटे मोठे जे काही बदल हे आपल्या स्वार्थासाठी, आपल्या मनुवादी मानसिकतेतून घडवण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपण तिथेच रोखलं पाहिजे. अर्थात अधूनमधून हे प्रत्येक भारतीयांची एक चाचणी परीक्षा घेत असतात. राज्यपालांसारखी व्यक्ती असेल, इतर आणखीन कोणीही त्यांचे समर्थक असतील, नेते असतील, यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात आणि लोकांकडून काय प्रतिक्रिया त्याबाबतची येते याच्यावरती ते आपली पुढची रणनीती आखत असतात. आणि असे असंख्य आपल्या भारताच्या लोकतंत्राला तडा जाईल असे विषय यांच्या माध्यमातून मांडलेले आपण पाहिले आहेत. या निमित्ताने असेच दोन इथे महत्वाचे विषय मला आपल्यासमोर मांडायचे आहेत की ज्यावरती भारताचे नागरिक म्हणून आपण विचार करणं अपेक्षित आहे. भारत स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करत आहे आणि त्या निमित्ताने भारतामध्ये स्वातंत्र्य याचा अमृत महोत्सव सगळीकडे आपल्याला आनंद उत्सवामध्ये साजरा करताना पाहायला मिळत आहे. अर्थात केंद्रही यामध्ये मागे नाही. तेही अमृत महोत्सव साजरा करत आहेत. वेगवेगळे उपक्रम त्या अंतर्गत ते राबवत आहेत. आम्ही देशासाठी, देशाप्रती जे काही आमचं प्रेम आहे, आदर आहे हे दाखवण्याचा ते पूर्णतः प्रयत्न करत आहेत. परंतु या सर्वांच्या मागे नक्की त्यांचे काय विचार आहेत हे आपण समजून घेणं इथे गरजेचं आहे. एकीकडे भारताने स्वातंत्र्याची 75 गाठलीये हे मोठ्या दिमाखात सांगतात आणि दुसरीकडे मुळात भारताला 1947 साली स्वातंत्र्यच मिळालं नाही हा विचार मानणारे हे लोक आहेत. आपण पाहिलं याच्यावरतीही बराच गदारोळ उठला होता. 2014 नंतर भारताला खरं स्वातंत्र्य मिळालं आहे असं ह्या मानसिकतेचे लोक आपल्याला बरळताना दिसले होते. मग नक्की यांचा विचार काय आहे, एकीकडे दाखवण्याचा हे प्रयत्न काय करतात आणि मुळात त्यांचे विचार काय आहेत, तर पुन्हा एकदा या माध्यमातून आपल्याला निश्चितच यांचा जो दुटप्पीपणा आहे हा आपल्याला इथे पाहायला मिळतो. या निमित्ताने एक उपक्रम जो देशामध्ये राबवण्याचं स्वतः पंतप्रधानांनी लोकांना आवाहन केलेलं आहे तो म्हणजे हर घर तिरंगा. आणि या माध्यमातून बरंच काही ते देखील बोलून गेलेले आहेत. इथून पूर्वी हा भारताचा जो तिरंगा हा ध्वज आहे हा लोकांसाठी किंवा लोकांपर्यंत हा पोचला नाही असं एक वाक्य त्यांनी आपल्याला इथे व्यक्त करताना ते आपल्याला खरं तर दिसले. पण हर घर तिरंगा ही जी काही कल्पना आहे किंवा हा एक जो उपक्रम राबवण्याचा किंवा आम्ही देशाप्रती, देशाच्या राष्ट्रध्वजाप्रती किती आदरभाव दाखवतोय हा फक्त एक त्यांचा दाखवण्याचा आणि जनतेला भुलवण्याचा एक प्रकार निश्चितच आहे. कारण ज्या विचारधारेतून ही लोक येतात आपण त्यांना संघप्रणित भाजपा म्हणतो. म्हणजेच काय तर यांचे विचार हे संघाचे आहेत आणि ज्या संघाने भारताचा राष्ट्रध्वजच नाकारला होता आणि आहे असं आपल्याला खरं तर म्हणता येईल, परंतु त्यांना तो मनाविरुद्ध स्वीकारावा लागत आहे. आज त्या ध्वजाची हे इतकी स्तुती किंवा इतकं त्या प्रति प्रेम का दाखवतायत हा प्रश्न अनेकांना निश्चितच उपस्थित त्यांच्यासमोर राहिला असेल. हे सगळं करण्याचं याच्या मागे नक्की काय यांचे विचार आहेत, काय षडयंत्र आहे आणि लोकांपर्यंत आजपर्यंत हा राष्ट्रध्वज किंवा तिरंगा पोचला नाही हे म्हणण्याचा काय यांच्या मागे हेतू असेल. मला तर जसं आठवतंय तसं लहानपणापासून 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल
स्वतः आपल्या हाताने रंगवून हा राष्ट्रध्वज आपण तयार करायचो आणि अभिमानाने आपल्या छातीवर लावून तो मिरवायचो. ह्या आपल्या राष्ट्रध्वजाला सलामी देताना नकळत आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळायचे. आपल्या देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आज आपण गुलामीतून स्वावलंबी होण्यापर्यंतच या देशाचे आपण प्रत्येक जण, प्रत्येक घटक इथला हा देशाचा मालक होण्यापर्यंतचा हा जो संघर्षाचा, हा त्यागाचा हा जो प्रवास आहे, आपल्या ज्या पूर्वजांनी त्यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे, निश्चितच त्यांची आठवण डोळ्यासमोर तरळल्याशिवाय राहत नाही. आणि यातून निर्माण होतं ते आणखीन पुढे लढण्याचं बळ. हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, हे संविधान वाचवण्यासाठी, संविधान त्याचं रक्षण करण्यासाठी, देशाचं इथल्या प्रत्येक व्यक्तीचं रक्षण करण्यासाठी ही जाणीव आणि हे बळ या माध्यमातूनच निर्माण होतं. आणि हा देशाचा राष्ट्रध्वज, त्याचा प्रत्येक भारताचा नागरिक, त्याच्या मनात त्याच्याविषयी असणारी भावना, असणारा स्वाभिमान, असणारं प्रेम, याविषयी तरी किमान मोदी असतील किंवा भाजपाचे इतर कुणी नेते असतील त्यांनी आम्हाला सांगू नये. मोदीजींना खरंच राष्ट्रध्वजाविषयी जाणून घ्यायचं असेल, त्याचं महत्व काय आहे, तर मोदीजींनी एखाद्या सैनिकाशी, एखाद्या जवानाशी किंवा त्याच्या कुटुंबियांशी याबाबत विचारणा करावी. अर्थात त्यातूनही त्याबाबतची भावना त्यांना समजेल असं वाटत नाही आणि ती अपेक्षा देखील नाही. परंतु हर घर तिरंगा ही संकल्पना राबवण्यामागचा जो हेतू आहे हा नक्की काय आहे? लोकांसाठी भारताचा हा राष्ट्रध्वज खुला करण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत असं हे सांगतायत. अर्थात तो अशा पद्धतीने खुला करण्याची आवश्यकता नाही. अमेरिकेसारख्या देशाने आपला राष्ट्रध्वज हा लोकांच्या स्वाधीन केलेला आहे आणि आपण त्याचं पाहतो कशा प्रकारे तो राष्ट्रध्वज वापरात आणला जातो. अगदी तुम्ही म्हणाल की मी आज इथे काय बोलतीये, परंतु हे सांगणं इथे गरजेचं आहे की अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या राष्ट्रध्वजाची चड्डी सुद्धा करून घातल्या जाते. मग आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजाबाबत आपण हा विचार देखील मनात आणू का? निश्चितच नाही, कारण तो आपल्यासाठी सन्माननीय आहे. आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजाच्या काही नियमावली आहेत आणि त्या नियमावली आपण पाळणं हे निश्चितच गरजेचं आहे. कारण अवमान ह्या राष्ट्रध्वजाच्या कुठल्याही व्यक्तीच्या हातून होऊ नये. मुळात ज्यांना ह्या राष्ट्रध्वजाची, त्याच्या बाबतची ही भावना, ही जाणीवच नाही, त्यांच्याकडून अशाच पद्धतीचं आणि प्रकारचं कृत्य अपेक्षित आहे. मी इथे आपल्या सर्वांना असं सांगणार नाही की आपण हर घर तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या घरावर तिरंगा फडकवू नका, परंतु तो फडकवत असताना त्याचा सर्वार्थाने सन्मान होणं, जी नियमावली आपल्या राष्ट्रध्वजाच्या बाबत घालून दिलेली आहे त्याचं पालन होणं हे निश्चितच महत्त्वाचं आहे. तो सन्मान आपल्या ह्या राष्ट्राच्या प्रती, आपल्या राष्ट्रध्वजाच्या प्रती हा कायम राहणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि तेच आपल्या सर्वांकडून अपेक्षित आहे. त्यांचे मनसुबे काय आहेत, त्यांचे विचार काय आहेत त्याच्याशी आपल्याला घेणं नाही, परंतु जो सन्मान ह्या देशाप्रती आहे हा टिकला पाहिजे.
हे विचार करण्याचं हे सामर्थ्य किंवा हे कृतीत घालण्याचं सामर्थ्य हे इथल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. म्हणूनच आपला हा देश गणराज्य आहे आणि ते टिकलं पाहिजे. देशाच्या हितासाठी, मानव हितासाठी, समाज हितासाठी काय योग्य आहे याचा निर्णय ह्या इथल्या प्रत्येक नागरिकाने घेणं आणि तो अंमलात आणणं गरजेचं आहे. जी चुकीची भूमिका असेल त्याला विरोध करण्यासाठी आपण एकत्र येणं, एकसंध येणं हेच आपल्या देशातील आपल्याला संविधानाने दिलेल्या अधिकारातून प्राप्त झालेली ही एक महत्वाची जबाबदारी आपल्यावरती आहे. आणि जर आपण हे करू शकलो तर निश्चितच देशाचं आपल्या जे गणराज्य आहे, गणतंत्र आहे, लोकशाही आहे, लोकतंत्र आहे, प्रजासत्ताक आहे, जे धोक्यात आज आहे त्यापासून आपण ह्या मनोवृत्तींना रोखू शकू. गेल्या काही दिवसांमध्ये यांचे हे असेच कटकारस्थानं समाजाने एकत्र येऊन त्या विरोधातील आपली मतं व्यक्त करून हाणून पाडण्याचा जो यशस्वी प्रयत्न केला आहे ते आपण सातत्यानं करत राहायला हवं. नवीन संसद भवन, खरं तर त्याला मनुस्मृती भवन म्हणायला हवं, कारण तिथे देशविरोधी अनेक प्रकार घडताना आपल्याला दिसत आहेत. तिथेच उभारलेल्या अशोक स्तंभावरील सिंहांच्या जे काही चेहऱ्यावरचे भाव आहेत तेही बदललेले आपण पाहिले. परंतु इथल्या भारतातल्या जागृत नागरिकांमुळे त्यांना त्यातही माघार घ्यावी लागली. तसंच भारताचा जो राष्ट्रध्वज आहे त्याच्याही बाबतच्या काही माहिती ह्या आपल्याला असणं आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये यांनी सूक्ष्म सातत्याने काही बदल केलेले आपल्याला दिसतात. काही जणांना ते समजतात, अनेकांना ते जाणवत देखील नाहीत, समजत देखील नाहीत. परंतु राष्ट्रध्वजाच्या रंगांमधील बदल सुद्धा त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत. जो केशरी रंग राष्ट्रध्वजामध्ये आहे त्या रंगामध्ये सुद्धा बदल भाजपाकडून झालेला आहे. खादीचं कापड राष्ट्रध्वजासाठी वापरल्या जात होतं, परंतु आता चीनमधून आयात करून आणलेलं कापड ह्या राष्ट्रध्वजासाठी वापरण्यात येत आहे. आपण सर्वच अर्थात राष्ट्रध्वजाला तिरंगा म्हणून संबोधतो, परंतु राष्ट्रध्वजामधील अशोक चक्र हे महत्वाचं एक चिन्ह आपल्या राष्ट्रध्वजावरील आहे. त्याचा अर्थही तितकाच गहन आहे. त्याच्यात असणारा निळा रंग हा सुद्धा एक महत्वाचं प्रतीक म्हणून घेतल्या गेलेला आहे. त्यामुळे त्याला सुद्धा आपण तितकंच महत्व देणं अपेक्षित आहे. खरं तर तिरंगा जरी आपण आपल्या ह्या राष्ट्रध्वजाला संबोधत असलो तरी त्याच्यामध्ये एकूण हे 4 रंग आहेत आणि ते आपल्या संपूर्ण सामाजिक अभिसरणाचं ते प्रतीक आहे, विविधतेचं आपल्या प्रतीक आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या राष्ट्रध्वजाला असलेले हे सगळे नियमावली ही आपल्याला निश्चितच माहिती असायला हवी. आणि त्या माध्यमातून ती माहिती करून घेऊन देशाच्या ह्या सर्वात महत्वाच्या प्रतीकाचं अवमान जसं ह्या भाजपाकडून होत आहे किंवा करण्याचा एक प्रयत्न जाणीवपूर्वक ते करत आहेत, तो सजग नागरिकांच्या हातून, ह्या देशाच्या नागरिकांच्या हातून होऊ नये ही अपेक्षा ह्या माध्यमातून मी आपल्या सर्वांसमोर व्यक्त करते. आणि अशाच पद्धतीने हे गणराज्य संपवून बळकावून हुकुमशाही आपल्यावरती लादण्याचं जे कटकारस्थान षडयंत्र होत आहे त्याला मुळापासून उखडून टाकण्यासाठी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांसमोर आव्हान करतेय. हे बारीक सारीक आपल्या देशाचा इतिहास मलिन करण्यासाठी, पुसून टाकण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्याकडे लक्ष द्या.
त्यांच्या कुठल्याही ह्या असल्या जुमल्यांना बळी पडू नका. एकत्र राहा. आपली एकत्र असणं ही ताकदच, त्या शक्तीलाच हे घाबरतात. म्हणून वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून होत असतो आणि त्यामध्ये त्यांना यशस्वी होऊ न देण्याचं एकच त्यावरती पर्याय आहे आणि तो म्हणजे आपण एकसंध असणं. जनसामान्यांमधून विरोध निर्माण होणं, एक क्रांती उभी राहणं आणि त्यातूनच ह्या हुकुमशाहीला आव्हान देणं, हे आत्ताची काळाची निश्चितच मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज असावं, जागृत असावं, हीच अपेक्षा मी या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर व्यक्त करते. जय भारत.